धन्यवाद भरत, धन्यवाद पांजू स्पोर्ट्स पांजू. आपण बघतोय टायमर सुरू आहे, टायमर सुरू झालेला आहे आणि वेळेचं बंधन सर्वांना असेल, नोंद घ्या. दुसरा सामना सुरू होतोय, भरपूर उशीर झालेला आहे. वाघवील वर्सेस ओळा. पहिला चेंडू प्रफुल्ल घेऊन येतील. अगदी शॉर्ट चेंडू होता, अगदी सर्कलच्या वरून चेंडू खेळला गेला. नक्कीच चेंडू जातोय, चेंडू थांबत नाही आहे आणि हा येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. सुंदर सुरुवात. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर सुंदर सुरुवात होते वाघवील संघाची. कॅप्टन स्ट्राईकवरती पुन्हा एकदा गणेश मनेरा. अगदी चेंडू पिचच्या बाहेर जाताना पहिला चेंडू चौकार आल्यानंतर हा चेंडू वाईड आहे. 11:47 चेंडू पहिला पडला होता. अगदी शॉर्ट चेंडू होता, अगदी सुंदर फटका, अगदी सर्कलच्या आतमध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न आणि नक्कीच एक धाव कंप्लीट. पहिल्या आपण सामन्यामध्ये 50 धावा बघितल्या होत्या, मात्र या सामन्यामध्ये, या मॅचमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू सुंदर मैदान आहे, ऐतिहासिक मैदान आहे आणि कालच्या दिवसामध्ये घोडबंदर संघ पोचलेला त्या संघात देखील शुभेच्छा असतील अंतिम सामन्यासाठी. अगदी शॉर्ट चेंडू होता, सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला जातोय. आणखीन एक धाव मिळेल. धाव संख्या 7. किती धावेवर संघ थांबेल? एका बाजूला मोठा संघ आहे या 23 मालिकेमध्ये वाघवील संघ आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करत असताना ओळा संघ देखील चांगला संघ आहे, चॅम्पियन संघ आहे. अगदी पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि तो चेंडू देखील थांबत नाही आहे. अगदी वेरानेच वेगवान फटका मारला होता. हा चेंडू गेलेल्या सीमारेषेच्या बाहेर मिळतील 4 धावा. पहिलं शतक पॉवर प्ले सुरू असताना अगदी गॅप भरपूर आहेत आणि त्या गॅपच्या शोधामध्ये गणेश आतापर्यंत 2 चौकार सारने खेळत आहेत. वाघवील संघ पोचतोय 11 या धावेवरती. तितकीच चांगली साथ डॉक्टर डाकी. थोडे थांबले. प्रफुल्ल थोडा वेगळा मनामध्ये विचार होता. अगदी बॅटर देखील तयार होते. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे होत नाही आहे. चेंडू निघून देतो यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. यष्टीरक्षकांचे भूमिकेत आज नक्कीच आज क्रिकेटच्या भूमिकेत आहेत. आता आपण बघतो विविध एक चांगले कलाकार आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका. चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातो. दन 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 सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. धन्यवाद, धन्यवाद जय. नक्कीच आज जीवचंद्र गावामध्ये यात्रा आहे. प्रदीप दीनानाथ भोईर, मास्टर्सचे लेजेंडरी खेळाडू प्रदीप दीनानाथ भोईर, आपण जर या ठिकाणी असाल तर विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर या. प्रदीप दीनानाथ भोईर. प्रदीपजी या स्टेजवरती. नक्कीच आज जितेंद्र गावामध्ये यात्रा आहे, चंडीगडची आज यात्रा आहे, त्यानिमित्ताने पालखी सोहळा देखील आहे आणि त्या नक्कीच सर्व भक्तांनी त्या पालखी सोहळ्यामध्ये देखील सामील व्हायचं आहे. नंबर 2चा गोलंदाज मिलिंद येतोय. मिलिंद पाटील हा देखील चांगला गोलंदाज अनुभव आहे. मात्र या पांदूच्या मैदानामध्ये आपण गेले इतके स्पर्धा खेळतोय, मात्र आपण
ह्या बाजूने गोलंदाजी करतोय, मात्र ह्या वर्षी त्या बाजूने गोलंदाजी करायची आहे. मात्र बॅटरला देखील चांगलं मैदान आहे, चांगली संधी आहे. सुरेख फटका, डॉक्टरांच्या बॅटमधून आलेला फटका किती धावांचा असेल. सतीश ठाकूर यांच्याकडून मिसफिल्ड, मात्र याचा फायदा होतोय वाघवील संघाला. या 2 धावा झालेल्या बघा. तिसरी धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये 3 धावा कंप्लीट आणि जबरदस्त कॉलिंग, जबरदस्त रनिंग. मात्र या गरमीमध्ये लगेच थकवा जाणवतोय. जेव्हा जेव्हा पाण्याची गरज लागेल फक्त तुम्ही हात दाखवा, तुम्हाला पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवलं जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, 3 चौकार बघितले गणेश यांच्या बॅटमधून. चेंडू हवेमध्ये फटका बसतोय आणि चेंडू खाली, मात्र जास्त सूर्यकिरण असल्या कारणाचा चेंडू दिसत नाही आहे. 2 धावा बघायचं. तिसरी धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेताना डॉक्टर डाकी बाद झालेले आहेत. पहिल्या त्या गडी बाद होतोय वाघवेल संघाचा 20 या धावावरती. धन्यवाद धन्यवाद. राई संघातील राकेश पाटील, हंसराज पाटील आणि नितेश पाटील यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कालचा दिवस उमलमान आणि घोडबंदरमध्ये चांगली मॅच झाली होती. त्याप्रमाणे घोडबंदर संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे. आजचा दिवस कुठल्या संघाचा असेल? लो फुलटा चेंडू, अगदी फसवा चेंडू होता. राकेशला अगदी चेंडूपर्यंत जाता आला नाही, अगदी क्रीजमध्ये खेळले आणि त्यांची कम्प्लीट स्ट्रोक खेळल्यानंतर चेंडू डॉट येतोय. राकेश पाटील वर्सेस प्रफुल्ल पाटील, माफ करा मिलिंद पाटील हा सामना असेल. अगदी पुढे आले, समोर चेंडू खेळला होता, अगदी हात टाकल्यानंतर चेंडू हाताला लागतो. एकदा कंप्लीट झालेले आहेत. चेंडू सर्कलच्या आतमध्ये थांबलेला गेलेला. 2 धावा या फटक्यावरती आलेले आहेत. धाव संख्या 22. दुसरा सामना सुरू आहे. पहिला चेंडू पडला होता. 11:47 टायमर सुरू आहे. अगदी थोडे पुढे गेले होते. फसवा चेंडू होता आणि आज चेंडू डॉट येतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क ते होत नाही आहे. राकेश देखील चांगला बॅटर आहे वाघील संघाचा. पुन्हा एकदा स्लो चेंडू टाकण्याचं काम केलं होतं आणि नक्कीच इथे थर्मॅने दरम्यान चेंडू गेला होता. एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या 23. गडी बाद 1. प्रथम बॅटिंग करत असताना वाघवील संघ आतापर्यंत 23 धावा बनवलेल्या आहेत आणि जबरदस्त बॅटिंग सुरू आहे गणेश यांची. आतापर्यंत गणेशच्या बॅटमधून 3 चौकार आपल्याला बघायला मिळाले. ओव्हर समाप्त झालेले 2 आणि 2 ओव्हरमध्ये धावा बनवल्या त्या वाघवील संघाने 23 आणि 23 धावा करत असताना 1 गडी बाद झाला. प्लीज वेळ वाया जातोय आणि नक्कीच हा पहिला हाफ संपल्यानंतर दुसरा जो हाफ सुरू होणार आहे तो किती षटकांचा असेल तर आयोजक सांगतीलच तुम्हाला. चंद्रशेखर वोळेकर. पहिला सामना झाला होता ओम ब्रह्मदेव घोडदेव संघ. हा चॅम्पियन संघ आहे. तितकाच चांगला संघ देखील एक्सर बी संघ देखील होता, मात्र थोडं कमी पडले एक्सर बी आणि या स्पर्धेतून बाहेर पडला. पहिला सामना पराभूत झाला. तिसरा गोलंदाज ओळा परिसर ओळा
वर्सेस वाघविल हा दुसरा सामना सुरू आहे. सुंदर फटका आहे, मात्र अगदी प्रॉमिसिंग फटका नाही आहे. फटका फसतोय आणि सुंदर अप्रतिम झेल टिपतो ज्ञानेश्वर. आणखीन एक गडी बाद. राकेशला परतावं लागेल. धन्यवाद धन्यवाद. एक्सर बी प्लीज जाऊ नका, जेवल्याशिवाय जाऊ नका. एक्सर बी. शशी शशी भाऊ थांबा जरा. एक्सर बीचे खेळाडू विनंती करतो कुठे जाऊ नका. नवीन बॅटर, जबरदस्त खेळाडू, स्टार खेळाडू पंकज मैदानाच्या आतमध्ये. अगदी सुरेख चेंडू होता, सुरेख फटका देखील आहे, वेगवान फटका. चेंडू आणण्याचं काम करतो चांगलं दिलीप यांच्या माध्यमातून चेंडू आणला जातोय. आणि नक्कीच 2 धावा. आपसमध्ये मिठी मारलेले पंचाने बघा, बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर मिठी मारलेले पंच गुणेश म्हात्रे आणि गणेश. धाव संख्या 25. पुलटा चेंडू, अगदी चेंडू निघून जातोय फाईन लेग परिसरामध्ये. हा जातो षटकार, मिळतील 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. सुरेख फटका पंकज यांच्या बॅटमधून, दमदार बहारदार षटकार. सुरेख चेंडू होता, नक्कीच अपील करण्याचं काम केलं होतं, मात्र पंच तटस्थ आहेत. अगदी योग्य चेंडू होता. बाईचचा देखील इशारा आहे, तो लेग बाईचचा आहे. पंचांची भूमिकेत शिंदे सर आणि गुणेश सर. गुणेश म्हात्रे तात्यात, माफ करा, तात्या आहेत. आणि नाट्य कलाकार गुणेश म्हात्रे आहेत. चांगलं नाटक आपण बघितलं राही गावामध्ये. सुंदर फटका, गणेशांच्या बॅटमध्ये आलेला फटका. चेंडू अडवतोय. एक धाव आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. थोडीशी बघायचं मिसफील्ड झालेली आहे. आणि तिसरी धाव देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना गणेश थोडे कमी पडले. आणखीन एक गडी बाद वाघुल संघाचा. गणेश बाद, कॅप्टन बाद होतोय. चांगली धावसंख्या बनवत आपल्या संघासाठी डीजे. धन्यवाद. आणखीन एक स्टार खेळाडू वाघील संघाचा नंदू. मात्र ही जोडी आहे ना, ही मोठी जोडी आहे. मात्र ह्या जोडीने भल्या भल्याला गोलंदाजाला घाम फोडलेला आहे. मात्र या गरमीमध्ये सर्वांना घाम फुटतो. मात्र बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून बघितले आपण. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता, अगदी चेंडू जातोय मिड क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव देखील कंप्लीट. आणि शतक संपलेले ते तिसरं. धाव संख्या 36. आणि नक्कीच राई गावात हनुमान जन्मोत्सव नाटक झालं होतं, रूम नंबर 36. या नाटकाचे कलाकार गुणेश म्हात्रे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि नक्कीच रामनामी जन्मोत्सवमध्ये नाटक झालं होतं, एकापेक्षा एक देखील सुंदर नाटक झालं होतं राई गावामध्ये. बरेचसे कलाकार राई गावामध्ये आहेत. आणि आतापर्यंत 100हून अधिक वर्ष राई गावाला परंपरा. अजूनपर्यंत फक्त गावातलेच कलाकार त्या नाटकात काम करतात. अजूनपर्यंत बाहेरचं नाटक आम्ही मागवलेलं नाही. 4थी पिढी जबरदस्त कलाकार राई गावात आहेत.
3 ओव्हरमध्ये वाघुल संघ बनवतोय 36 धावा आणि 3 गडी बाद झालेले आहेत. आणि नंबर 4चा गोलंदाज दिलीप एक चांगला वेगवान गोलंदाज, तितकंच चांगलं आव्हान देखील असेल नंदू आणि पंकजच्या रूपाने. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू होता, तसंच वेगाने फटका खेळला. धावून पूर्ण करत चेंडू अडवण्याचा प्रयत्नामध्ये होते. चेंडू निघून जातो, चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. मिळतील 4 धावा, हा येतोय चौकार. धन्यवाद. आपण बघतोय जबरदस्त स्पर्धा बघतोय, सुंदर ट्रॉफी बघतोय, चांगलं आयोजन नियोजन बघतोय. कालचा दिवस घोडबंदरने गाजवला, आजचा दिवस कुठला संघ गाजवतोय. दोन्ही चांगले संघ आहेत. एका बाजूला देखील नवगड संघ देखील आगमन झालं, त्या संघाचे देखील हार्दिक स्वागत आहे. सुरेख चेंडू, वेगवान चेंडूचं अपील करण्याचं काम केलं होतं, मात्र ही धाव कशा पद्धतीने असेल. लेगबाच्या रूपाने धाव पूर्ण करतात नंदू आणि नक्कीच स्ट्राईकवरती पुन्हा एकदा पंकज. आणि पंकज जर जबरदस्त बॅटर आहे आणि आतापर्यंत एक षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला, लांबच षटकार त्यांनी मारला होता. पंकजच्या बॅटमधून लागलेला फटका हवेमध्ये आहे. चेंडू बघायचं, चेंडू आणि अप्रतिम सुंदर असा झेल टिपतो सतीश ठाकूर. मोठा गडी बाद होतोय, मोठा मासा गळ्याला लागतोय दिलीप यांच्या गळामध्ये आणि सुंदर झेल टिपतोय सतीश ठाकूर. गडी बाद होतोय 4था. दुसरा सामना सुरू आहे. ओळा वर्षाचा वाघवेळ. धन्यवाद. जे नक्कीच चांगला घडी इथे बाद होता दिलीपला, नक्कीच चांगली सफलता प्राप्त होते. दिलीप इथे चांगला गोलंदाज, तितका सुंदर गोलंदाज झेल टिपला होता सतीश ठाकूर यांनी. लेफ्टी बॅटर केतन एक चांगला बॅटर आहे. नंदू, केतन, पंकज हे चांगले बॅटर आहेत वाघुल संघामध्ये. सुरेखाने नक्कीच अपील करण्याचं काम केलं होतं. इथे अगदी बॅटर सेफ आहेत. पुन्हा लेग बायचा इशारा. आतापर्यंत 3 अपील करण्याचं काम केलं होतं गोलंदाजांनी आणि 3ही चेंडू पायाला लागलेले आहेत. अगदी लेग बायचा इशारा पंचांमार्फत आला होता. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी आणि नक्कीच धावा अडवण्याचं काम नक्कीच दिलीप करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत गडी बाद झाले ते 4. स्ट्राईकवरती नंदू. मात्र लेफ्टी रायटीचं थोडा कॉम्बिनेशन असताना थोडा उशीर होतोय. रायटीला देखील हवा चांगली आहे, मग तितकाच बॅटर देखील चांगला आहे नंदू आणि त्याला तितकीच चांगली साथ नंदूची मिळेल का. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर चेंडू होता, मात्र अगदी सावधगिरीने चेंडू खेळला नंदू. फसवा चेंडू होता. या चेंडूवरती एकच धाव कमबॅक वापसी करतो आपल्या संघाला दिलीप. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये कमीत कमी धावा. 1 गडी बाद आणि पंकजला बाद केलं. मोठा गडी बाद झाला. पुन्हा स्ट्राईकवरती लेफ्टी बॅटर केतन. धन्यवाद. जे मात्र या शतकातील शेवटचा चेंडू असेल.
स्ट्राईकवरती केतन असेल, दिलीप सज्ज, केतन सज्ज आणि ओवळा संघ देखील सज्ज. धाव संख्या 43. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता, चांगला फटका, किती धावांचा फटका असेल, एक धाव झालेले आहेत. चेंडू फेकेपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट आणि 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 45 धावा. नक्कीच वापसी करून दिलेल्या आपल्या या ओव्हरमध्ये किती धावा दिल्यात? 9 धावा खर्च करून एक गडी बाद करतोय. सुंदर गोलंदाजी वापसी करतो, मात्र रायटीला देखील संधी होती बॅटिंग करण्याची, मात्र मोठा बॅटर इथे बाद झाला होता पंकज पाटील, पंकज गोंदले. नंबर 5चा गोलंदाज ज्ञानेश्वर, एक चांगला अनुभव आहे, चांगला गोलंदाज आहे, योग्य टप्पा आहे, योग्य दिशा आहे, अगदी योग्य वेग देखील आहे. कुठे थांबावं कुठे धावावं त्यांना नक्कीच माहीत आहे. रायटीला देखील चांगली संधी आहे, रायटी बॅटर स्ट्राईकवरती. नंदू शॉर्ट चेंडू, चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातोय. सीमारेषे बाहेर, मिळतील 6 धावा. अगदी शॉर्ट चेंडू टाकला होता, वाट बघून पाहिली आणि तो खेळला आणि हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. भरपूर लांबच लांब षटकार ठोकतोय आणि वाघुल संघ पोचतोय या षटकाराने 51 धावावरती. 50 धावा पूर्ण झाल्यात, 51 धावा बनवतोय. अभिनंदन वाघुल संघाचं. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा बनवल्या होत्या एक्सर बी संघाने. वेगवान चेंडू, अगदी सुंदर सुरेख चेंडू होता, चांगला चेंडू समाप्त होते. इथे डॉट चेंडू येतोय, मध्ये मध्ये ऊन येतं, मध्ये मध्ये सावली येते, बरं वाटतं जसं. पुन्हा शॉर्ट चेंडू, मात्र चेंडू थांबत नाहीये, चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू. बघा, सकाळपासून आम्ही अनाऊन्समेंट करतोय की आमच्याकडे जर जुने चेंडू असतील तर आम्ही देऊ, मात्र जर आमच्याकडे जुने चेंडू नसतील तर नवीन चेंडूनं तुम्हाला सामना कंपल्सरी सुरू ठेवायचा आहे. असं सांगू नका की नवीन चेंडू आहे कसं काय चालणार, शेवटचं षटक आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की समुद्राच्या मध्ये आपण खेळतोय, चहूबाजूला पाणी आहे, त्याच्यामुळे चेंडू जास्तीत जास्त खराब होतात. काल कमसे कम 18 ते 20 चेंडू खराब झाले पाण्यामध्ये जाऊन. त्यासाठी जर जुने चेंडू असतील आमच्याकडे तर आम्ही देऊ, मात्र जुने चेंडू नसतील ना तर तुम्हाला नवीन चेंडूने मॅच खेळावी लागेल. नक्कीच तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवलेल्या आहे भरत यांनी. धावसंघ झाले षटकाराने 57 धाव झालेले आहेत. चांगले धावसंघ बनवतोय वाघुल संघ. वाईट इशारा पंचांमार्फत अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू मिळतोय वाघुल संघाला. सुरेख चेंडू, अगदी चेंडू चकावतोय एस्ट्रिक्सकांना. स्ट्राईक चेंज होते, 22चा इशारा पंचांमार्फत येतोय. मात्र धाव कशी आली चालेल, 22 लेग 22 वाईट नो बॉल, मात्र धाव ह्या गरजेचं असतात प्रथम बॅटिंग करत असताना, आणि तितक्यात चेस करताना देखील गरजेचं असतं. मग जितक्या धावा येतील तितक्यात जमा कशा होतील आपल्या खात्यामध्ये अकाउंटमध्ये. मात्र स्ट्राईक लेफ्टी आलेला आहे, लेफ्टीला देखील हवा आहे, अपोजिट बॅटिंग करायची आहे. केतन देखील चांगला बॅटर आहे. आणि जबरदस्त अगदी अगदी एस्टेनवरती चेंडू, यॉर्कर चेंडू होता. दांडी गोल होते, गडी बाद होतोय, परतावं लागेल केतन यांना. गडी बाद. डीजे माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर.
माझ्या प्रेमाची पारख चुली तुला होईल लवकर. चुली गो जाईल मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणीन. चुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन. राजारी जाशील तू मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणशील. आता तू लाडी गोडीनं फिरवशील. धन्यवाद धन्यवाद डीजे. शेवटचं शतक सुरू आहे आणि शेवटचा चेंडू असेल. बॅटर ज्ञान पाटील. मगाशी उल्लेख केला ज्ञानेश्वर यांना जबरदस्त अनुभव. यॉर्कर चेंडू देखील चांगले टाकतात ते. 2 चेंडू शॉर्ट पडले, 2 चेंडू मोठे फटके खाल्ले. शेवटच्या शतकातील शेवटचा चेंडू असेल. ते काय करतं काय बिघडतं बघायचं. तिथे वाईटचा इशारा होता, मात्र इथे स्ट्राईक चेंज झालेली आहे. मात्र वाईटची धाव मोजली तर धावसंख्या झालेली आहे 60. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि स्ट्राईकवरती रायटी बॅटर आलेला आहे, हे महत्त्वाचं असेल. आणि रायटीला देखील पोषक वातावरण असं आहे, हवा देखील आहे. आणि अगदी चेंडू जर बॅटमध्ये आला तर नक्कीच भरपूर चेंडू लांब जातो, षटकार देखील येतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवर काय येतं, किती धावा येतील. धावसंख्या 60 झालेली आहे, 60. सुजय येतोय. सुरेख चेंडू होता, नक्कीच ही धाव कंप्लीट होईल की नाही आहे, मात्र ही धाव कंप्लीट. आणि शेवटच्या चेंडूवरती जाता जाता का नाही एक धाव पूर्ण करतात दोन बॅटर आणि या संघाला नेऊन ठेवतात 61 धाव्यावरती. आणि 62 धावांचं आव्हान ओळा संघासमोर वाघवील संघाने ठेवलेलं आहे. नक्कीच प्रतिउत्तर कसे देतील या मैदानामध्ये. दोन्ही संघ चांगले आहेत. आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू आणि पांजू स्पोर्ट्स आणि पांजूच्या गावाच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि जे 8 संघ खेळणार आहेत त्या सर्वांना देखील संघांना विनंती असेल आपण आयोजकांचा वेळ वाचवा. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच मिरागावचे एक चांगले खेळाडू, चांगले व्यक्तिमत्व, उद्योजक रमाकांतजी भोईर यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर साई दत्त पेनकरपाडा संघाचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शशिकांत वर्तक साहेब, नवगर संघ प्लीज टॉससाठी या. नवगर कॅप्टन, नवगर संघाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज नक्की चित्तरंजन रंजन आज एकदम फुल फॉर्ममध्ये आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून बघितली आपण. वेलकम पेनकरपाडा मास्टर्स. शशिकांत वर्तक, मात्र या गावामध्ये सर्वात लांब षटकार मारणारा खेळाडू शशिकांत वर्तक आहे. या तलामध्ये 6 मारले होते. कॅप्टन प्लीज नवगर टॉससाठी यायचं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रायगावचे अध्यक्ष आणि आपले मंडळाचे सचिव. आणि नक्कीच रायगावात पारायण सुरू होणार आहे 12 आणि 19 एप्रिलपर्यंत 7 दिवस. आमचे मित्र सचिन आलेले आहेत, सचिन पाटील. आणि नक्कीच अध्यक्षाचे बॉडीगार्ड आहेत ते. अग्रिकोली समाज सामाजिक संस्थेचे वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंडळाचे सचिव भगवान पाटील आणि राईगावचे अध्यक्ष भगवान पाटील यांचं आगमन झालेलं आहे. शशिकांत वर्तक साहेब आणि त्याचबरोबर मिरागाव जया सिंहजी आणि एक उद्योजक
रमाकांत ठाकूर साहेब, रमाकांत भोईर साहेब माफ करा, त्यांचे देखील हार्दिक स्वागत आहे. सलग 2 वर्ष आपण दमन स्पर्धा गाजवलेल्या मीरा संघाने लक्की स्पर्धा आणि नक्कीच चांगला त्यांच्या वतीने खेळ झालेला आहे आणि दमनवरून टॉससाठी आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद डीजे. एका बाजूला पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजक त्यांचे कॅप्टन देखील हार्दिक स्वागत आहे आणि एका बाजूला नवगर मास्टर्स कॅप्टन देखील हार्दिक स्वागत आहे. तिसरा सामना टॉस होतील. रमाकांतजी भोईर, भूषण पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते तिसऱ्या मॅचचा टॉस होऊन जाऊ द्या. तिसरा सामना आहे पांडू वर्सेस नवगर आणि नक्कीच सामना आपण ओळूया मैदाना दिशेने. 62 धावांचं आव्हान घेऊन उतरलेत ओळाचे खेळाडू प्रफुल्ल आणि चंद्रशेखर ओळेकर. भगवान पाटील प्लीज आपण पण जॉईंट व्हायचं आहे. अध्यक्ष रायगावचे आहेत, सचिव मंडळाचे आहेत. तिसरा सामना पांडू वर्सेस नवगर आणि चौथा सामना साई दत्त पेनकरपाडा वर्सेस मीरा मास्टर्स. गोलंदाज तयार, बॅटर तयार, संघ तयार, आम्ही देखील तयार, पंच देखील तयार. पहिला चेंडू डॉक्टर डाकी. सुरेख चेंडू हलकासा चेंडू स्पर्श करतोय, थोडे पुढे सरसावले. प्रफुल्ल कॉलबॅक करतो थांब म्हणून, मात्र या धावा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. 62 धावांचं आव्हान आहे, मात्र या मैदानामध्ये 62 धावा देखील पूर्ण होऊ शकतील जर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर. हवेचा देखील चांगला सपोर्ट आहे बॅटरला. अगदी पोषक वातावरण आहे, ऊन देखील जरी असलं मात्र हवेचं प्रमाण जास्त आहे तरी बरं वाटतं, जास्त गरम होत नाही आहे. सुरेख फटका अगदी समोर खेळले, समोर पंकज चांगली फेकी पंकजच्या माध्यमातून आणि ते 2 धावा बघता बघता कंप्लीट पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या मॅचचा टॉस झालेला आहे. कोण टॉस जिंकलेला आहे? नवगर संघ टॉस जिंकलेला आहे. दिशान लाईन भरकटतोय. वाईट सेशरा पंचांमार्फत येतोय. गुणेश म्हात्रे या सामन्याचे पंच आहेत आणि त्यांचे स्पेडलिक पंच जयप्रकाश तात्या. पॉवर प्ले शतक आहे, नक्कीच पॉवर प्लेचा पूर्णपूर फायदा घेतील का? चांगला फटका बसतोय आणि हा फटका अगदी मनोजच्या हातामध्ये झेल. पहिल्या ते गडी बांधतोय, संपतोय खेळ. चंद्रशेखर बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नंबर 3चा बॅटर अगदी मोठा खेळाडू, स्टार खेळाडू एक सतीश ठाकूर, एक उद्योजक आहेत. प्लीज नवगर आणि पांडू या दोन्ही संघाला विनंती करतो प्लेयर लिस्ट जमा करायची आहे.
कमी वेळामध्ये गडी बाद होतो चंद्रशेखर. बाद झाल्यानंतर जबरदस्त इथे उत्साह साजरा केला जातोय. आणि तितकीच वेगाने देखील धावा तुम्हाला बनवायला लागतील. 62 धावांचं आव्हान आहे, मात्र हे आव्हान आम्ही स्वीकारतोय. मेगा दा थोडी दमछाक होते. नक्कीच फिल्डिंग सजवण्याचं काम एस टी करतोय. अगदी सुंदर फटका खेळतो, अगदी समोर खेळतात फटकाने, अगदी तितका सुंदर ज्या अप्रतिम झेल टिपतोय पंकज. आणखीन एक गडी बाद. अगदी अगदी कमी वेळामध्ये 2 गडी बाद. चंद्रशेखर ओवळेकर बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ सतीश ठाकूर देखील बाद होतोय. धन्यवाद धन्यवाद. जे नक्कीच आईची आठवण करून दिली. आपले चंडिका आईच्या यात्रा आहे, पालखी सोहळा देखील जुतेंद्र गावामध्ये आज पूर्ण गावामध्ये फिरणार आहे. नक्कीच भक्तांनी नक्कीच त्या यात्रेमध्ये, त्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे. आणि नक्कीच जुतेंद्र यात्रेमध्ये जबरदस्त आपण बघतो रांगोळी प्रदर्शन देखील सुरू आहे. फटका बसतोय बघायचा, अगदी फटका दोघांच्या मध्ये चेंडू लँडिंग होतोय. पंकज चेंडू उचलेपर्यंत 2 धावा एक कंप्लीट झालेले आहेत. अगदी कमी वेळामध्ये 2 गडी बाद झाल्यानंतर थोडे बॅकफुटला गेलेले आहेत ओवळा संघ असं वाटतं. चंद्रशेखर ओवळेकर आणि सतीश ठाकूर एक चांगले बॅटर होते आणि दोन्ही बॅटर अगदी कमी वेळामध्ये कमी धावावरती हे बाद झालेले आहेत. डॉक्टर डाकी पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. 62 धावांचा पाठलाग सुरू असताना सुरेख चेंडू अगदी बॅक टू द बॉल चेंडू खेळून काढला तर बघा स्ट्रायकरने थ्रो करतो. इथे थोडे कमी पडले. आणखीन एक गडी बाद. धन्यवाद धन्यवाद. जे नक्कीच अगदी कमी वेळामध्ये 3 गडी बाद झाल्यानंतर फक्त आणि फक्त 5 धावा बनवतोय, 5 धावा खर्च करतोय, 3 गडी बाद करतोय डॉक्टर डाकी. एक सुंदर गोलंदाजी, चांगली सुरुवात वाघील संघाची होते. उत्तम ठाकूर आलेले आहेत, एक चांगले कलाकार आहेत. आपण बघतोय मराठी वाहिनीमध्ये विविध क्षेत्रामध्ये ते छोटे मोठी भूमिका करत असतात. कधी बिल्डरची, कधी ड्रायव्हरची, कधी डॉक्टरांची, कधी कंपाऊंडरची, कधी पोस्टमॅनची. मात्र आत्ता या सामन्यामध्ये चांगली क्रिकेटर तुम्हाला म्हणावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. ती भूमिका महत्त्वाची आहे आपल्या संघासाठी. एक चांगले कलाकार आहेत, उत्तम कलाकार आहेत, त्यांचं नावच उत्तम आहे. तर उत्तम दर्जाचे बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. नंबर 2चा गोलंदाज मनोज येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद, 5 धावा वापसी करतो आपल्या संघासाठी. चांगली धावसंख्या प्रयत्नामध्ये होते बनवण्याच्या. 62 धावांचा पाठलाग सुरू असताना प्लीज टायमर सुरू आहे. दोन्ही संघाला विनंती करतोय. मनोज पाटील येतोय, नंबर 2चा गोलंदाज. तिसरा सामना पांडू स्पोर्ट्स वर्सेस नवघर आणि चौथा सामना मिरास
मास्टर्स वर्सेस साई दत्त पेनकरपाडा चौथा सामना होणार आहे. मात्र आजचा दिवस कुठल्या संघाचा असेल आता कागदोपत्री बघितला तर नवगड संघ देखील चांगला आहे. मनोज पाटील सज्ज आहेत. नवीन बॅटर सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून हा वाट चेंडू अगदी ऑफसाईडचा चेंडू भरपूर बाहेर असताना वाईट घोषित चेंडू करतात पंच गुणेश मात्रे. अगदी समोर फटका खेळलाय चेंडू फसतोय आणि सुंदर अप्रतिम पंकज पुन्हा एकदा त्याच फॉर्म मध्ये चांगली फिल्डिंग चांगला झेल आणखीन एक गडी बाद. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच आजचं आपण बघतोय पहिला आपला हा बघतोय एकसरबी गोडदेव ओळा वाघवीर पांजू नवगर पेनकरपाडा मीरा. कागदोपत्री बघितलं ना तर गोडदेव संघ चॅम्पियन संघ वाघवीर संघ चॅम्पियन संघ आहे आणि पांजू संघ देखील चॅम्पियन संघ आहे. मात्र चॅम्पियन बनावा लागेल. एक मॅच जिंकली तर नक्की दुसरी मॅच जर जिंकली मात्र या बक्षीस फेरी पात्रामध्ये कुठला संघ पोचतोय. कालचा दिवस घोडबंदर संघ पोचलेला आहे. सुरेख चेंडू अगदी फुलटो चेंडू होता अगदी समोर खेळला पंकज चेंडूपर्यंत पुन्हा एकदा पोचलेले आहेत. थोडीशी मिसफिल्ड मात्र उशीर चेंडू उचल्यापर्यंत या 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 8 आणि 8 धावा करत असताना गडी बाद झालेत ओळा संघाचे 4. बघा 12:30 वाजलेले आहेत आणि लगेच आम्ही कॉल करतो. जेवण सुरू झालेलं आहे मित्रांनो. जे कोणाचं जेवायचं असेल त्याने कृपा करून जेवण घ्यायचं आहे. 12:30 वाजता जेवण सुरू झालेलं आहे. फुलटो चेंडू मात्र योग्य फटका नाही आहे. नंदू चेंडू उचलेपर्यंत या चेंडूवरती देखील 2 धावा. 62 धावांचा पाठलाग सुरू असताना ओळा संघ आतापर्यंत फक्त 10 धावा बनवतोय आणि 10 धावा बनवत असताना 4 गडी बाद झालेले आहेत आणि सर्व जबाबदारी मिलिंद पाटील आणि उत्तम ठाकूर यांच्यावरती आलेली आहे. अगदी वेगाने हवा सुटलेली आहे. तितकीच वेगाने बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. शॉर्ट चेंडू होता चांगला फटका आहे मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. धन्यवाद धन्यवाद. सर्व मंचावर सर्व मान्यवर सर्व पाहुण्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजूगाव पांजू स्पोर्ट्स आयोजित पांजू गावाच्या वतीने सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. सुरेख फटका सुरेख चेंडू देखील होता. आणि नक्कीच एक पांडू संघाच्या वतीने एक सूचना असेल. ज्याचा उपास असेल संकष्टीचा उपास आहे आज संकष्टी आहे. ज्या खेळाडूचा उपास असेल खिचडी देखील ठेवण्यात आलेली आहे. साबुदाणा खिचडीची व्यवस्था पांडू संघाने केलेली आहे. सूचना असेल ज्याची संकष्टी असेल उपास असेल त्याने कृपा करून खिचडी खावी. रिकामी पोटी राहू नये का ऊन जास्त आहे. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू यॉर्कर चेंडू होता. अगदी समोर चेंडू पडल्यानंतर थोडे बीट झाले. चेंडू समोर राहिला चेंडू थांबला मात्र हा चेंडू येतो डॉट. ओव्हर नंबर 2 संपन्न झाल्यानंतर धावसंख्या बनवतोय
16 आणि 16 धावा बनवत असताना 4 गडी बाद झालेत ओवळा संघाचा. 62 धावांचा पाठलाग सुरू असताना वापसी करतोय डॉक्टर डाकी आणि मनोज पाटील. जबरदस्त धावा तुम्हाला बनवायचे आहेत, मात्र या धावा थांबवलेल्या आहेत. 5 धावा, 2 गडी बाद, 11 धावा, 1 गडी बाद. मनोज पाटील, डॉक्टर डाकी आतापर्यंत 12 चेंडूमध्ये धावसंख्या बनवतोय 16 धावा. नंबर 3चा गोलंदाज नंदू पाटील. 62 धावा बनवायचे आहेत. धावसंख्या 16 झालेल्या आतापर्यंत. 2 ओव्हरमध्ये 16 धावा बनवतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये गरज आहे. अगदी वेगवान चेंडू होता. धावा कंप्लीट करताना दिसत दोघे बॅटर आणि नोचा इशारा येतोय. अगदी पिचच्या बाहेर चेंडू पडलेला आहे आणि पंचांचं अगदी योग्य लक्ष आहे आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईकवरती मिलिंद पाटील आले आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि या चेंडूवरती किती धावा बनवतील. अगदी चेंडू आता मिडा क्षेत्रामध्ये खालचा चेंडू टाकला होता, यॉर्कर चेंडू टाकला होता. 1 धाव कंप्लीट झाले. बघायचे थोडीशी मिसफील्ड, चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातो. सीमारेषा बाहेर हा येतोय फील्ड चौकार. पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्याच पद्धतीने चेंडू टाकला, त्याच पद्धतीने खेळलेला आहे. चांगली फिल्डिंग. धावा थांबवण्याचं काम करतात क्षेत्ररक्षक चांगलं होते. नंदू पाटील पुन्हा एकदा सज्ज. बॅटर देखील पुन्हा एकदा सज्ज. उत्तम ठाकूर, मिलिंद पाटील. धावा बनवायला लागतील. धावांचा पाठलाग सुरू आहे. 62 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. अगदी फटका बसतो. अगदी चेंडू सेफ लँडिंग करतो. चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू धावत आलेले आहेत आणि या चेंडूवरती, या फटक्यावरती एकच धाव. धाव संख्या 24. जेवणाचं काउंटर सुरू झालेलं आहे. ज्या खेळाडूचा उपास असेल तर साबुदाणा खिचडीची व्यवस्था पांडू संघाने केलेली आहे. अगदी सुरेख चेंडू, तितका सुरेख झेल देखील आहे. आपल्या फॉलो थ्रोमध्ये स्वतः झेल टिपतोय नंदू पाटील आणि बाद झालेले आहेत मिलिंद पाटील. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर. 24 धावावरती आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नवीन बॅटर ज्ञानेश्वर. सुरेख चेंडू, सुरेख फटका. अगदी कार्पेट राय खेळतो चेंडू उचलेपर्यंत. चांगली फिल्डिंग केतन पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या 25.
अगदी योग्य चेंडू, मात्र योग्य फटका नव्हता. डायरेक्ट हिट आणि ते आणखीन एक गडी बाद. थोडे कमी पडले उत्तम ठाकूर आणि धावचेच्या रूपाने 6वा गडी बाद होतोय ओवळा संघाचा. 62 धावांचा पाठलाग सुरू असताना आतापर्यंत धावसंख्या झालेल्या त्या 25 धावा. जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मथुरची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मथुरची हाय हवा. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. धन्यवाद धन्यवाद अजय. तीन ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 24, 62 धावांचा पाठलाग सुरू आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. नयन पाटील अगदी शॉर्ट चेंडू होता. पंचांच्या दृष्टिकोनात वाईटचा इशारा येतो. अवांतर धाव अवांतर चेंडू मिळते ओवळा संघाला. मोठे मोठे बॅटर बाद झाल्यानंतर थोडा अडचणीत सापडतो ओवळा संघ. दिलीप स्ट्राईकवरती नवीन बॅटर, मात्र जोडी टिकत नाही आहे, साथ मिळत नाही आहे, पार्टनरशिप होत नाही आहे, धावा देखील होत नाही आहे. धावा थांबवण्याचं काम डॉक्टर डाकी मनोज पाटील करत आहेत. कार्पेट राय खेळतो. किती धावांचा फटका असेल. थोडीशी मिसफील्ड, मात्र याचा फायदा होता ओवळा संघाला. 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. चेंडू हवेमध्ये अगदी चेंडू सेफ लँडिंग करतोय. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. मनोज आहेत चेंडू उचलेपर्यंत थोडे तयार होते, मात्र लक्ष नव्हतं ज्ञानेश्वर यांचं. 2 धावा देखील झाल्या असत्या, मात्र आपल्याला धावा बनवायच्या आहेत. 29 धावा झालेल्या आहेत. 62 धावांचा बाटलाग सुरू आहे. कागदोपत्री बघत तर भागील संघ आज मजबूत संघ आहे. सुंदर फटका, अगदी बॅक टू द बॉल. चेंडू समोर खेळलं होतं, चेंडू आडवण्याचं काम केलं होतं, मात्र थोडा चेंडू चकवतोय. गोलंदाज झाला. 1 धाव कंप्लीट. 9 चेंडू, धावांची गरज आहे 32. 30 धावा झालेल्या आहेत. अर्धी धावसंख्या झाली असं म्हटलं हरकत नाही आहे. अजून अर्धी धावसंख्या बाकी आहे. चेंडू कमी आहेत. मोठे फटक्यांची गरज आहे. चेंडू हा येतोय अगदी वेगवान. चेंडू पडल्यानंतर डॉट चेंडू येतोय. सतीश ठाकूर बाद झाले, उत्तम बाद झाले. आज रमा ठाकूर असल्याचं ना तर चांगली खेळी दिसले असते तुम्हाला. आज रमा ठाकूर बाहेर गेले असं मला वाटतंय. चांगला चेंडू होता. चांगली फिल्डिंग देखील बघितली. चेंडू पायाने अडवलेला आहे. नोचा इशारा येतोय. येणारा चेंडू असेल फ्री हिट. थोडी पिच लहान असला कारण चेंडू, मग पुढच्या वर्षी थोडी पिच थोडी वाढवा. 2 फूट अशी वाढवा, 4 फूट अशी वाढवा पिच. यॉर्कर चेंडू होता. अगदी कार्पेट राय खेळतो. चेंडू उचले पण नंदू येतो चेंडू समोर. 1 धाव कंप्लीट दिले. स्ट्राईक ऑन थ्रो करतोय. थोडा उशीर होतोय आणि आत फटक्यावरती 2 धावा. एकसर बी. आपण जेवले का भावेश? ओके.
चेंडू हवेमध्ये आणि एका हातामध्ये झेल करण्याचा प्रयत्न मध्ये होते, झेल सुटतोय. दंदो एका हातावर दुखापत आहे. प्रयत्न होता एका हाता झेलमध्ये घेण्याचा प्रयत्न मध्ये होते, हा झेल सुटतोय. पुन्हा खेळण्याची संधी मिळते. धावसंख्या झाले 36 धावा झालेल्या आहेत. सर्वांना सूचना असेल, जेवणाचं काउंटर सुरू झालेलं आहे आणि ज्याचा उपास आहे, संकष्टी आहे, कृपया करून साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. प्लीज एक्सर बीचा सत्कार बाकी होता, कृपा करून आपण स्टेजवर सत्कार करतो. आपण कॅप्टन पुढे यायचा आहे. एक्सर बीचा पंकज येतोय. चेंडू हवेमध्ये फटका फसतोय. आणखीन एक गडी बाद. दिलीपला देखील परतावा लागेल. दिलीप होती बाद. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय पंकज यांच्या गोलंदाजीवरती. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. धन्यवाद धन्यवाद. नवीन बॅटर नक्कीच अजय येतोय. चांगला फोटोग्राफर आहेत, चांगले शूटिंग त्यांच्या माध्यमातून बघतो आपण. आणि नक्कीच त्यांना देखील आज बॅटिंग करण्याची संधी आलेली आहे. याच्यानंतर बॅटर कोण असेल? विश्वास मुकदम. नवी चालू झाली. अजय येतोय. लेफ्टी बॅटर आहेत आणि नक्कीच चांगला समोर एक चांगला गोलंदाज आहे. त्यांच्या अपोजिट काय उत्तर देतील? अगदी चेंडू स्लो टाकला होता. चेंडू पडल्यानं टॉस होतोय. जास्त चेंडूला उचली होती. हा चेंडू डॉट येतोय. मात्र पंकज बघा जास्त एफर्ट लावत नाही आहे. चांगला बॅटर असला चांगला एफर्ट लावतो. बघा स्लो चेंडू टाकतोय. अगदी त्याच टप्प्यावर त्याच दिशेने चेंडू पडल्यानंतर पुन्हा चेंडू उचली घेतोय. आतापर्यंत 2 चेंडू डॉट 3 चेंडू डॉट आलेले आहेत. पहिल्याच गडी चेंडूवरती गडी पण आला होता. 3 चेंडू डॉट त्यांच्या माध्यमातून आलेले आहेत. अजय पुन्हा सज्ज. थोडे पुढे आले, स्टेप आउट झाले. चेंडू अगदी बॅटच्या मधोमध सापडतोय आणि फटका योग्य फटका होता. मात्र एकच धाव घेतली जाईल. एकच धाव घेतली जाईल. चेंडू शिल्लक आहे. 2 धावांची भरपूर गरज आहे. सांगूच नका आता काय. अगदी नाणेसुद्धा स्टेप आउट झाले. पुढे आले. अगदी कार्पेट ड्राय खेळला. योग्य फटका नाही आहे. मात्र या मोठ्या फटक्यांची गरज होती. 2 धावा घेण्याचं काम करत आहेत आणि नक्कीच तिसरी धाव देखील ही कंप्लीट होताना दिसते. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू असेल. प्लीज अप. दोन्ही संघांना तयार राहायचं. पांजू स्पोर्ट्स पांजू आयोजक आणि त्यांच्या समोर नवगर संघ. दोन्ही संघांना तयार राहायचं. प्लीज नवगर संघ वॉर्मअप करून घ्या. पांजू संघ वॉर्मअप करून घ्या. उष्ण वाढलेले आहे. ज्या कोणाला क्रॅम्पचा त्रास असेल तर प्लीज वॉर्मअप करा मित्रांनो. आपली बॉडी थोडी स्टिच करा. आणि नक्कीच या सामन्याचा सामना ठरतोय नंदू पाटील. अभिनंदन वाघुल संघाचं आणि तितकंच कौतुक ओळा संघाचं देखील केलं पाहिजे. चांगले तुम्ही खेळ दाखवले, वेळ देखील वाचवला. धन्यवाद ओळा संघ. तिसरा सामना सुरू होतोय. आयोजक संघ पांजू पहिल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता तो संघ. आणि नक्कीच 19 वर्ष लागली तुम्हाला फायनल मानण्यासाठी. बघा आज देखील तुम्हाला चान्स आहे आपल्या स्पर्धेमध्ये. पांजू मास्टर संघ